जनसुरक्षा विधेयक न वाचता याला विरोध होतोय। विरोधकांनी आधी विधेयक वाचावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। राज्यात 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार। नवे परवाने एका दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार। प्रत्येकी एका कंपनीला 8 परवाने मिळणार। परवाने भाड्याने देण्याची कंपन्यांना मुभा। विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार, तर कॅपोविटेज या मद्य निर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी जय पवार। अजित पवार समितीवर असल्याने व्यावसायिक हितसंबंध राखले जाण्याचा धोका, विरोधकांचा आरोप। मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार नको। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। अजित पवारांचे पुत्र जय पवार मद्य बनवणाऱ्या कॅपोविटेज कंपनीचे मालक। खरं तर अजित पवार अंबानी अदानीपेक्षा कमी नाहीत, दमानियांचा टोला। कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू, आधी पुरावे द्या। मद्य परवान्यांसंदर्भात जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबरेंच्या घरी किती मद्य परवाने मिळाले त्याची चौकशी करा। 24 तासाच्या आत किती परवाने गेले त्याची चौकशी करावी। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून माहिती घ्यावी। मद्य परवान्यांवरून संजय राऊतांची संदीपान भुमरेंवर टीका। जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय। राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत। मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुष्ण केलंय। काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। आता संभ्रम नको, 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य। फडणवीस शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनातून दावा। मनसेचं इगतपुरीत उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्त्वाचं शिबिर। आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। राज ठाकरे मोठा निर्णय घेणार का याकडे लक्ष। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाटांचा दावा। तो व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल, राऊतांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांनी मुंबईच्या जनतेसाठी रखेल शब्द वापरला। उबाठाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। भाजपच्या अतुल भातखळकर आणि राम कदम यांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यातील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। दत्तात्रय भरणे कुठल्या हेतूने बोलले त्यांना विचारतो। भरणेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला। लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब असं वक्तव्य दत्तात्रय भरणेंनी केलं होतं। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा राग अनावर। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नसल्यानं गायकवाड चांगलेच संतापले। बुलढाण्यातील पैनगंगा आश्रमशाळेतील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर गायकवाड आक्रमक। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड। राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून उज्ज्वल निकमांना शुभेच्छा। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। मुंबईत 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण 2624 रुग्णांची नोंद, तर 41 जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची माहिती। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण। 5 पथकाद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण। मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचं अद्यापही उड्डाण न झाल्यानं प्रवासी संतप्त। रात्री 1:30 वाजता उड्डाण अपेक्षित असणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांची घोषणाबाजी। तांत्रिक कारणामुळे विमान उड्डाणाला उशीर, स्पाइसजेट कंपनीचं स्पष्टीकरण। परभणीतील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या खोलीतच भर सकाळी मद्यपान करताना पालकांनी रंगेहात पकडला। गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडीमधील प्रकार। अळ्यायुक्त मिलेट बार पुरवठ्याचा अहवाल धाराशिव जिल्हा परिषदेकडून शिक्षण सचिवांकडे सादर। मिलेट बारच्या पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची अहवालात मागणी। ओबीसींमधील सुशिक्षित बेरोजगारांवर राज्य शासनाच्या आरक्षण तफावत धोरणामुळे अन्याय। पोलीस भरतीत पुन्हा एकदा ओबीसींना 0 कोटा। मुंबईतील आर्थर कारागृहात गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला। 7 कैद्यांसह गँगस्टर प्रसाद पुजारी विरोधात गुन्हा दाखल। 6 जुलैला 2 टोळ्यांमध्ये झटापट झाल्याची सूत्रांची माहिती।
बीड जिल्ह्यात बोगस बांधकाम कामगारांचा सुळसुळाट. माजलगाव तालुक्यातील लौळ गावात मुख्तार शेख याच्यावर शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल. आणखी मजुरांचा शोध सुरू. धाराशिव शहरात सोनाराकडून ग्राहकांची 18 लाख रुपयांची फसवणूक. दुकान बंद करून सोनारानं काढला पळ. धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये श्रीनिवास अशोक शहाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त. तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना बेड्या. 8 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत. पुण्यात 24 वर्षीय तरुणाकडून महागड्या मोटरसायकलींची चोरी करत ऑनलाईन विक्री. मोजमजा करण्यासाठी चोरी केल्याची कबुली. 14 दुचाकी वाहनं असा एकूण 8,40,000चा मुद्देमाल हस्तगत. सातारा पोलिसांचं सातारा शहरासह रेवडी, वडूज, फलटणमध्ये छापे. बोगस तणनाशकांचा 12.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. आमदार मनोज घोरपडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता मुद्दा. नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या 3घांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील लालनगर परिसरातून अटक. संग्राम पाटील, सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे अशी 3 आरोपींची नावं. मिरज MIDCमध्ये कामगाराचा मशीनमध्ये सापडून जागीच मृत्यू. सोमनाथ माळी असं मृत कामगाराचं नाव. मृत कामगार कवठे महांकाळमधील असल्याची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. गेल्या 2 दिवसात सोनं 1,000नं तर चांदी 5,000नं महागली. पनवेलच्या दाभोळवाडी आदिवासी वाडीत मरणानंतरही यातना. स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ. आपटा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू. विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर. रत्नसिंधू योजनेतून उभारण्यात आला काचेचा पूल. काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं सौंदर्य न्याहाळता येणार. विरारमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं वाहनधारक नागरिकांची तारांबळ. दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस. मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. सद्यस्थितीत 10,77,907 लिटर पाणी जमा. मुंबईला एप्रिल 2024 पर्यंत पाणी पुरणार. पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 TMC पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा समाधानकारक. नाशिक विभागात जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला. रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी. सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला होता पूर. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात. जळगावमधील भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 4,097 क्युसेक पाण्याचा विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज. तर घाटमाथ्यावर 2 दिवस येलो अलर्ट. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाची शक्यता. इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी इथल्या भरत कडू या अल्पशिक्षित शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग. खडकाळ जमिनीवर सेंद्रिय पद्धतीनं घेतलं करटुल्याचं पीक. बाजारात 300 रुपये किलोनं मागणी. वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर परिसरात वाणी किडीचा उच्छाद. कपाशीचं पीक वाणी किडीनं केलं फस्त. शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ. कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस. आतापर्यंत 90% क्षेत्रावर पेरणी. यंदाही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक. हळद आणि कपाशीच्या पेऱ्यात मोठी वाढ. धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. रावेर तालुक्यातील चिनावल परिसरात अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याच्या शेतातील केळी कापल्याचं समोर. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावात 2 गटात वाद झाल्यानं तणाव. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सध्या गावात तणावपूर्ण शांतता. पोलिसांकडून लोकांना शांतता राखण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी 5,23,00,000 रुपयांचा निधी मंजूर. लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी निधी मंजूर. प्रकल्पामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार. वाशिमच्या रिसोड इथल्या महात्मा फुले महाविद्यालयात एक वृक्ष आईच्या नावे उपक्रम. पर्यावरण दिंडी काढत केलं वृक्षारोपण. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा, जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 5 दिवसापासून रस्त्यावर आंदोलकांनी थाटला निवास, आदिवासी आयुक्तालयाला छावणीचं स्वरूप। ठाणे शहरातील 10वी-12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मी होणार ठाण्याचा टॉपरचा उपक्रम, भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती। भंडाऱ्याच्या साकोली इथल्या जिल्हा परिषदेची शाळा जीर्णावस्थेत, विद्यार्थी जीव धोक्यात घालून करतायत ज्ञानार्जन, 79 वर्ष जुनी आहे शाळा, मोठी दुर्घटना घडण्याची भीती। हिंगोली तालुक्यातील नरशी ते कडती मार्गावरील कयाधू नदीवरच्या पुलाचं काम संथ गतीनं, पर्यायी मार्ग नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास।